नांदगाव बसस्थानकावर भीषण अपघात, मजूर भरलेली पिकअप उलटून तिघांचा मृत्यू, अनेक जखमी. मृतकांमध्ये नांदगावातील तरुणाचा समावेश. मूल तालुक्यातील नांदगाव येथील बसस्थानक परिसरात आज बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 6:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मजूर भरलेली पिकअप वाहन उलटून 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशातून धानरवणीच्या कामावर गेलेले मजूर काम आटोपून आपापल्या गावी परत येत असताना नांदगाव बसस्थानकालगत असलेल्या विक्की बार अँड रेस्टॉरंट समोरील वळणावर सदर पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटी झाले. वाहनात एकूण 23 मजूर प्रवास करत होते. या अपघातात शौचास जात असलेले नांदगाव येथील रहिवासी हरिदास विलास मिटपल्लीवार, वय अंदाजे 48, व्यवसाय लोहा भांडे विक्री, हे दुर्दैवाने वाहनाखाली सापडल्याने जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व 2 मुली असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच वाहनातील मजुरांपैकी वनिता मरसकोल्हे, वय 48 वर्ष, राहणार हळदी, मूल या महिला मजूरही अपघातात जागीच ठार झाल्या. याशिवाय गंभीर जखमी असलेल्या एका पुरुष मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून मृतांचा आकडा 3 वर पोहोचला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. संतप्त नागरिकांनी मूल गोंडपिपरी मार्गावर रस्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी मजुरांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक MH34BZ 3127 असा असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत. दरम्यान या घटनेने नांदगाव परिसरात संतप्त प्रतिक्रिया येत असून नागरिकांनी आतापर्यंत रस्ता रोखून धरलेला आहे. त्यामुळे गोंडपिपरी खेडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे, ठप्प पडली आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेत कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी विनोद अहिरकर सह अनेक नागरिकांनी केली आहे.